नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो। मित्रांनो, पावसाळा लागला म्हणजे शेळी पालनामधील एक समस्या कॉमन आपल्याला पाहायला मिळते, ती आहे जुलाब लागणे। शेळ्यांना करडांना जुलाब लागणे ही समस्या येतच असते। मग तुम्हाला तर सांगायची गरज नाही की जुलाब लागल्यामुळे काय काय दुष्परिणाम होतात, किती लॉस होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचा लॉस टाळण्यासाठी किंवा जुलाब ही खूप लवकरात लवकर, जुलाब म्हणजेच संडास ही खूप लवकरात लवकर बरी करण्यासाठी मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि ते उपाय ही 100% 100% कारगर आहे। ते मी स्वतः वापरतो आणि ते मी अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला आपण सुरू करूया। तत्पूर्वी तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे उपाय, महत्त्वाचे जे व्हिडिओज आहे ते दररोज पाहायला मिळत राहतील। मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की जुलाब हा कशामुळे होत असतो। तर आपण पाहत असतो की जुलाबचं प्रमाण जे आहे ते पावसाळ्यामध्ये वाढताना आपल्याला दिसतं। पावसाळ्यामध्ये कशाने वाढतं तर एक तर त्याचं मुख्य कारण आहे कवळा हिरवा चारा याचा अतिरेक आणि दुसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन। मुख्य दोन प्रकारच्या कारणांमुळे जुलाब हा लागत असतो। खास करून आपल्याला हिरव्या चाऱ्याचा अतिरेक याच्यामुळे जुलाबाचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आपल्या शेळ्यांमध्ये, खास करून लहान करडांमध्ये पाहायला मिळते। मग त्याच्यामुळे करडांचं जे वजन आपण वाढवलेलं असतं त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यांचं वजन खूप लवकरात लवकर घसरतं, ते असे हडकुळे व्हायला लागतात आणि आपल्याला जसा पाहिजे तसा मोबदला त्यांच्यातून मिळत नाही। म्हणजे जो विक्रीतून पैसा मिळणार आहे तो तब्येत खराब झाल्यामुळे आपल्याला मिळत नाही। म्हणून मित्रांनो, सगळ्यात मोठा लॉस हा जुलाबमुळे होत असतो। काहीशा प्रमाणावरती जुलाबामुळे करडं हे मरण सुद्धा पावतात, त्यामुळे लॉस तर आणखीन जास्तच होतो। आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत विलाज। विलाजामध्ये सुद्धा मित्रांनो मी काही 2-3 प्रकारचे विलाज घेऊन आलो आहे। तर सगळ्यात पहिले आहे जे नवजात पिल्लं आहेत त्यांच्यासाठी जर विलाज पाहिला तर नवजात पिल्लं म्हणजेच एक 8-10 दिवसाची पिल्लं, यांच्यावरती आपण डायरेक्टली गोळ्या औषधाचा वापर करू शकत नाही, कारण त्यांच्या आतडी इतके सक्षम नसतात की गोळ्या औषधाचा पावर ते झेलू शकतील। म्हणून त्यांच्यासाठी आपण O2 ओरल सस्पेन्शन हे औषध आणलेलं आहे। मित्रांनो, या O2च्या ओरल सस्पेन्शन जे लिक्विड मेडिसिन आहे याच्यामुळे जुलाबाला खूप लवकरात लवकर आळा बसण्यामध्ये मदत होते। त्यानंतर पिल्लं जर 15 दिवस असले तर ते पाला तोडायला लागतात। मग त्यांना काय करायचं आहे तर चिंचेचा, बावळेचा आणि कवटीचा पाला मिक्स करून त्यांच्या फाद्या ज्या आहे त्या जिथे आपण ते करडं कोंडतो तिथे लटकून ठेवायचे आहे। त्याकरता ते पाला खातात, चघळतात, याने सुद्धा खूप लवकरात लवकर जुलाबाला आळा बसतो। एक तर O2 ओरल सस्पेन्शन आणि हे 2-3 प्रकारचे पाले, अशा प्रकारे आपण जर त्या शेडमध्ये बांधले तर लहान करडांची संडास ही अतिशय लवकरात लवकर बरी होते। त्यानंतर आपण मोठ्या करडांची, मोठ्या शेळ्यांची बघूया। तर मित्रांनो, NDS नावाची गोळी, नॉरफ्रेश TZ नावाची गोळी जी आहे ती कोणत्याही व्हेटरनरी मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल। हिच्या वापराने शेळ्यांमधील किंवा मोठ्या करडांमधील जो जुलाब आहे, खास जर आपण पाहिलं मित्रांनो तर 2 महिन्याच्या पुढल्या सगळ्याच जनावरांचा जुलाब जो आहे तो याने खूप लवकरात लवकर कव्हर होतो। तुम्हाला जर ही गोळी लवकर भेटली नाही, जी NDS आहे, नॉरफ्रेश TZ, तर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये लोमोजेट नावाची जी गोळी असते, जो आपण माणसाला जुलाब लागल्यावरती वापरतो, छोटी छोटी पिवळ्या स्वरूपामध्ये गोळी असते मित्रांनो, पिवळी छोटी पाकिट असतं, ते देखील तुम्ही त्यांना वापरू शकता। मोठी शेळी असेल तर एका वेळी 2-2 गोळ्या तुम्ही त्याला देऊ शकता। छोटे करडं असतील तर एका वेळी एक असे सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्यांना डोस द्यायचा आहे। आणि मित्रांनो, नैसर्गिक उपायामध्ये आपण त्यांना बाबळीचा पाला, चिंचेचा पाला, त्यासोबत कवठेचा पाला हा जर खायला दिला तर आयुर्वेदिक पद्धतीने त्यांचा विलाज देखील होत असतो। म्हणून हे देखील तुम्हाला लक्ष देऊन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्या करडांना खूपच कमजोरी आलेली आहे, शेळीला खूपच कमजोरी आलेली आहे, त्या जुलाबामुळे खूप गळून गेली आणि तिला उभा सुद्धा व्यवस्थित राहता येत नाही, इलेक्ट्रोलाइटची कमतरता झालेली आहे, शरीरामध्ये जी ताकद पाहिजे उभा राहण्यासाठी किंवा चालण्यासाठी ती नाहीशी झालेली आहे, तर अशा वेळी तुम्हाला ORT काल्प नावाचं पावडर आहे ते आणायचं आहे आणि ते सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा त्या जनावरास द्यायचं आहे। याने त्यांच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि जी एनर्जी आहे, तंदुरुस्ती आहे ती बनून राहील आणि आपण जो विलाज करतोय त्याचा फायदा होईल। खूप लवकरात लवकर जो जुलाब आहे त्याच्यावरती आळा बसण्यात मदत होईल।
आता काहीशा प्रमाणावरती पोटात जंत झाले तेव्हा सुद्धा जुलाब हा लागत असतो. मित्रांनो, अशा वेळी ते कशा प्रकारे जाणून घ्यायचं की याच्या पोटात जंत झालेले आहेत म्हणून जुलाब लागले आहेत. विलाज करूनही 4-4, 5-5 दिवस त्यांचा जुलाब बरा होत नाही. यातून समजून घ्यायचं आहे की यांच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. म्हणून मित्रांनो, तुम्हाला एका चांगल्या जंतनाशकाने त्यांची डिवॉर्मिंग करायची आहे. त्यासाठी तुम्ही अल्बोमार लिक्विड सस्पेन्शन हे वापरू शकता आणि हे तुम्हाला वजनानुसार त्यांना द्यायचं आहे. याच्या वापराने खूप लवकरात लवकर त्यांचे जे शरीरामध्ये जे जंत आहे, पोटामध्ये जंत आहे ते मरतील आणि जो जुलाब लागला आहे तो देखील बरा होईल. आता मी जो विलास तुम्हाला सांगितलेला आहे, तुम्ही जर हा तंतोतंत पाळला, तंतोतंत केला तर 100 नव्हे तर 101% तुमच्या शेळ्यांची, करडांची जो जुलाब आहे तो बरा होण्यास मदत होईल. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. तर चला, भेटूयाच प्रकारच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.